छत्रपती संभाजीराजांचा इतिहास जगणाऱ्या इथल्या विद्यार्थ्यांना ही जर शाळा शिक्षा करत असेल तर तो निश्चितपणानं या शाळेचा अन्यायकारक ही घटना त्या निमित्तानं झालेली आहे। भविष्यकाळात अशा पद्धतीने जर कोण छत्रपती संभाजीराजांचा इतिहास पुसण्याचं काम करत असेल तर भारतीय जनता पार्टी अशा इतिहास पुसणाऱ्या समाजकंटकांना त्यांची जागा निश्चितपणानं दाखवेल। त्या ठिकाणच्या ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी ही घटना केलेली आहे किंवा हिंदुत्ववाद्यांच्यावर आघात केलेला आहे या सर्वांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। प्रदीप सूर्यवंशी सारख्या हिंदुत्ववादाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं राहील। राधानगरी तालुक्यातील सरवडी या गावी काल छत्रपती संभाजीराजांचं स्मरण करणाऱ्या आणि त्यांचा स्मृतीप्रित्यर्थ बलिदान मास पाळणाऱ्या काही विद्यार्थ्यांना तिथल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षा केली। त्यांना शाळेत येऊ नये किंवा त्यांना रांगायला लावणे अशा पद्धतीची अघोरी शिक्षा इथल्या विद्यार्थ्यांना इथल्या मुख्याध्यापकांनी केली। आणि हे करत असताना खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजीराजांचा इतिहास या अखंड महाराष्ट्राला, भारतवर्षाला कळला पाहिजे आणि तो इतिहास शालेय जीवनामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवला जावा अशी सर्वसाधारणपणे माफक अपेक्षा असताना छत्रपती संभाजीराजांचा इतिहास जगणाऱ्या इथल्या विद्यार्थ्यांना ही जर शाळा शिक्षा करत असेल तर तो निश्चितपणानं या शाळेचा अन्यायकारक ही घटना त्या निमित्तानं झालेली आहे। सरवडीतल्या अशा प्रसंगामध्ये तिथल्याच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा वाद न मिटवता या वादाला खतपाणी घालण्यासाठी किंवा तिथल्या सरपंचांनी तिथल्या एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या व्यवसायावर आघात करण्यासारखी एक चुकीची घटना या निमित्तानं झाली। उद्याच्या भविष्य काळामध्ये सर्वसाधारणपणे अशी जर हिंदुत्ववाद्यांची गळचेपी होणार असेल किंवा छत्रपती संभाजीराजांचा इतिहास जगणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना यापासून परावृत्त करण्याचा विचार केला जात असेल तर निश्चितपणानं ही गोष्ट निषेधार्ह आहे आणि या गोष्टीचा निषेध करावा तितका थोडाच आहे। भविष्यकाळात अशा पद्धतीने जर कोण छत्रपती संभाजीराजांचा इतिहास पुसण्याचं काम करत असेल तर भारतीय जनता पार्टी अशा इतिहास पुसणाऱ्या समाजकंटकांना त्यांची जागा निश्चितपणानं दाखवेल। सरवडेसारख्या ठिकाणी झालेली ही घटना आहे ही निश्चितपणानं निषेधार्ह आहे। त्या ठिकाणच्या ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी ही घटना केलेली आहे किंवा हिंदुत्ववाद्यांच्यावर आघात केलेला आहे या सर्वांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करत आहोत। डॉल्बीच्या तालावर नाचणाऱ्या अनेक युवकांना या सगळ्या प्रवाहापासून दूर करण्यासाठी, महाराष्ट्राचा इतिहास समजण्यासाठी जे काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते संभाजीराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अशा विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवतात अशा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमानं या सर्व कार्यामध्ये आपल्या स्वतःला झोकून द्यावं आणि असे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जर या महाराष्ट्रामध्ये, या परिसरामध्ये, या जिल्ह्यामध्ये काम करत असतील आणि त्यांच्यावरती कोणी जर अशा पद्धतीनं आघात करत असेल तर निश्चितपणानं अशा आघात करणाऱ्या लोकांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या सर्व हिंदुत्ववादी लोकांना आमच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचं पाठबळ निश्चितपणानं असेल। अशा या सर्व पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी कार्यकर्ते सरवडे येथील प्रदीप सूर्यवंशी यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये इथल्या मुख्याध्यापकांना किंवा इथल्या सर्व जे काही विरोध करत आहेत यांना जाब विचारला, परंतु प्रदीप सूर्यवंशी यांच्यासारख्या कार्यकर्त्याच्यावर आघात करण्याचं काम किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याचं काम तिथले काही समाजकंटक पुढारी करतायत। निश्चितपणानं अशा प्रदीप सूर्यवंशी सारख्या हिंदुत्ववादाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं राहील।